की ही जी उपचार पद्धती आहे ही तुम्ही तुमच्या संशोधनाने डेव्हलप केलेली आहे, तर ही कसा म्हणजे ह्या सगळ्या उपचार पद्धतीचा उगम झाला ते जाणून घ्यायला आवडेल. मी एकच वस्तू सांगणार की हा वस्तू एकदम प्रॉब्लेम आहे असं आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये शिकला की त्याचा काय जवाब नाही, हे सगळं इनएव्हिटेबल आहे. कॉन्ट्रॅक्चर येते, स्पास्टिसिटी येते, मान सावरत नाही आणि काय ना काय सीझर गेट होते, हे सगळं आम्ही शिकला. तेव्हा तो मोमेंटला मला असा वाटला की हा वस्तू मला नाही करायची आहे, हे लय तकलीफवाली आहे. आणि नंतर हा वस्तू कुदरतला मंजूर नव्हता. कुदरतला तर हे पाहिजे की राजुल तू त्याच्यामध्ये काम कर आणि असा तुझ्या मेंदूचा उपयोग कर की तुला त्याचा जवाब करायला पाहिजे. कारण तो टायमाला मला जवाब मनामध्ये आला की हे अनचार्टर्ड वॉटर आहे राजुल, तू चार्टर कर उसको. इफ यू चार्टर इट देन द मिलियंस ऑफ द चिल्ड्रन इन द वर्ल्ड कैन बी बेनिफिटेड. And therefore I said, okay, if nobody has an answer, because I went around the whole world, की कोणाला पण काही जवाब त्याच्याकडे त्याच्यासाठी आहे का, तरी सगळे लोक मला म्हणत एकच वस्तू म्हणत त्याच्यामध्ये मेंदूचा आजार आहे, ब्रेन डॅमेज झालाय, काय होऊ शकते. कारण आम्हाला असं शिकवलं युनिव्हर्सिटीमध्ये की एक वेळ मेंदू डॅमेज झाला त्याच्यानंतर ब्रेन डिसरेग्युलेट होऊन जाते आणि ते ब्रेनला रेग्युलेट करायची आम्ही कोशिश करते. परंतु आजपर्यंत आम्ही हेच बघितलं आहे की रेग्युलेट होऊ शकत नाही. म्हणून आम्ही असं म्हणते आणि आम्हाला युनिव्हर्सिटीमध्ये असं शिकवलं आहे की हा आजार त्याचा काय इलाज नाही. बरोबर आहे. आणि नंतर हे सगळं ऐकून मला वाटला की हे मुलांसाठी काय ना काय करायला पाहिजे. कारण आई त्रासमध्ये, बाबा त्रासमध्ये, भाऊ बहीण, पुरी फॅमिली, त्याची किती स्ट्रेस आहे, किती तकलीफ वाटते एक बाळासाठी. तरी हा बाळाची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारायलाच पाहिजे. बरोबर.